आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। बा ऐक ना माझं, तू नको करूस ना हे व्रत। तुला वाचवण्याकरता मला हे व्रत करावंच लागेल। नाही बा, ऐक ना माझं, तू तू बस ऐक ना बा। बस तिचा बा ऐक ना माझं, तू तू थांब ना। बा ऐक ना माझं, बा थांब ना। गुरुजी, 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 तुमच्या मोठ्या गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे मी मंदिराच्या समध्या पायऱ्या धुवून इथपर्यंत आलो। आता मला पुढचा आदेश द्या। आलोच। मारुती, हे कमंडलू की यातलं पाणी तुझ्या मुलीच्या अंगावर 5 वेळा शिंपड आणि या हळदीचा तुझ्या मुलीच्या कपाळावर मळवट भर आणि कुंकू कपाळाला लाव। आणि हो, लक्षात ठेव, ज्या क्षणी तुझ्या मुलीच्या कपाळाला मळवट भरशील त्या क्षणानंतर तुझ्या मुलीचे पाय जमिनीला टेकता कामा नये। तिला तुला मंदिरात
उचलून देवीच्या दर्शनासाठी आणावं लागेल, हे लक्षात ठेव. तुम्ही म्हणाल तसं. तथास्तु. येतो. बा 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 सावकाश. बा हे बघ, हे व्रत थांबव तू इकडंच. इथनं पुढचं व्रत नको करायला. बार बघ ना जरा, स्वतःकडे ताकद नाही तुझ्या अंगात. काही खाल्लं तर ताकद येईल ना. हे बघ बा, तुला तुला इथनं पुढचं व्रत नाही जमणार. अन बा तूच म्हणतोस ना, आपण जर का कुणाचं वाईट नाही केलं तर देव बी आपलं वाईट नाही करत. अन तुझी पुण्याई येईलच की माझ्या कामाला. अन हे बघ बा, देवाला जर का मला वाचवायचं असेल ना तर तो मला वाचवेलच. पण तू माझं एक हे व्रत बस झालं. तू चल घरला. चल चल. आता माघार नाही. हे बा, मला माझ्या पोरीचा जीव वाचवावा लागेल. बा गुरुजी काय म्हणाले, बाप, भाऊ किंवा नवरा हेच करू शकतात. गणी गणी घरी आजारी पडलाय. मग आता तू सांग, कोण करणार हे व्रत? मलाच करावं लागणार ना. आणि जर का मी तुला वाचवलं नाही तर मी तुझ्या आईला तोंड कसं दाखवणार? त्यामुळे मला हे व्रत करावंच लागलं. कर. ऐक ना माझं, हे बघ. नको तू ऐक, बा, तू ऐक, ऐकणार तो. तू ऐक, तू ऐक. काय करतोयस तू? बा. बा, ऐक ना. ओम त्र्यंबकं यजामहे